नाव सांगू हांव नितीन रमेश फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष। आयचो जो विशय जो आसा तो सगळ्यांक खबर आसा की सांकवाळ हांगासर आर्कोलॉजी डिपार्टमेंटची एक मोठी सायट आसा आनी ह्या सायटीचेर गेल्या 2017 पासून ज्या पद्धतीने थंयसर एनक्रोचमेंट चालू आसा ते प्रामुख्यान चर्चच्या हे जे आसा एनक्रोचमेंट हे चालू आसा आणि त्या वर्सा पासून आमी पळयता की प्रत्येक वर्सा जे आसा थंयसर इल्लिगली तेंचे फेस्त जाता आणि डॉक्टर संत त्यांचो वाज जो आसा त्या संदर्भातले ते जोसेफ वाज जो आसा त्यांच्या संदर्भातले थंय फेस्त जाता। आतांय सुद्दां ते कालच्यान म्हाका दिसता सुरू जाल्लें आसा आणि ते आता 10 दीस चलतले। प्रत्येक वर्सा आमी आर्कोलॉजी डिपार्टमेंटान ह्या संदर्भातले कंप्लेनी दिता की अशा प्रकारचे इल्लिगल थंयसर ते फेस्त जाता आणि आर्कोलॉजी सायट आसा ती आणि त्यामुळे त्या सायटीचेर अशा प्रकारचे फेस्त केल्यानंतर थंय कितें परिणाम जावंक शकता अशा प्रकारचे प्रत्येक वेळा आमी सांगता। आमकां खबर आसा 2017 पासून ह्या सायटीचेर आक्रमण करपाक सुरू जाला। एक कशें आसा की जोसेफ वाजचे फेस्त जे आसा ते थंयसून 5 किलोमीटर जे शिंदोळे गांव आसा त्या शिंदोळे गांवांत हे फेस्त जाताले आणि थंयसर मोठ्या प्रमाणात ते फेस्त जाताले। आमकां त्या संदर्भान कांय हें करपाक येना, पण हे मुद्दामून किंवा ती जागा जी आसा आर्कोलॉजी डिपार्टमेंटची जागा जी आसा ती हडप करपाक जाय अशें म्हणून हे फेस्त जे आसा ते 2017 पासून ते हांगासर शिफ्ट करपाचो तेंच्यांनी चर्चीन हो प्रयत्न केल्लो आसा। एक कशें आसा की हेची आर्कोलॉजिकल सायट म्हटल्या नंतर त्याचे काही महत्व आसता आणि हे पोर्तुगीजांनीच हे केल्लें आसा की ही आर्कोलॉजिकल सायट आसा तेतून ती आनी गोवा स्वातंत्र्य जाल्या नंतर ही सायट म्हणून हांगासर नोंदय जाल्ली आसा आर्कोलॉजी डिपार्टमेंटान। आणि अशें आसतना सुद्दां त्या सायटीचें महत्व कितें आसा, एक म्हणजे खबर आसा आमकां की ती जागा जी आसा ती पुरातन देवस्थानाची आसा, ती विजयदुर्गा देवस्थानाची आसा। आमकां खबर आसा पोर्तुगीज जे गोंयान येयले ज्यांच्यांनी 450 वर्सां राज्य जे केले हेंच्यांनी अनेक देवळां जी आसा ती गोंयांतली उध्वस्त केल्ली आसा आणि ह्या उध्वस्त देवळांचेर आयज अनेक ठिकाणी चर्चीस बांदलेले आसा हें आमकां खबर आसा। आणि त्यामुळे आमी काय थंयसर अजून पावूंक ना, पण हे ठिकाण जे आसा ज्या ठिकाणी पोर्तुगीज किंवा आत्ताचे स्वातंत्र्य जाल्यानंतर गोवा सुद्धा जे थंयसर चर्च बांदूंक पावोंक ना अशा प्रकारचे हे एकूच ठिकाण आतां उरलां कशें ज्या जाग्यार पोर्तुगीजूय बांदूंक पावोंक ना आनी आतांचे कोण पावोंक ना। पण हो प्रयत्न आतां चल्ला काय कितें, पोर्तुगीज गेले पण आता पोर्तुगीजची पिरावळ जी आसा हे चर्च जी आसा ही हे सगळें करपाक सोदता काय कितें, म्हणजे अशा प्रकारचे वातावरण गोंयान सध्या तयार करता गेल्या काही वर्सां की पोर्तुगीज जे गेले ते वचून अजूनय आसा स्थायीक अजूनय हांगा आसा आणि अशा प्रकारचे दादागिरी करून अशा प्रकारचे सगळे गोष्टी करता, इल्लिगल करून हे सगळे गोष्टी सगळे आसा ते केले वयता। एक म्हणजे आम्ही ह्या वर्सा असा एक प्रयत्न केलो की सगळे डिपार्टमेंट म्हणजे सकयल डेप्युटी कलेक्टर आसतले, थंयसरले लोकल पोलीस आसतले, सुपरिटेंडंट आसतले, मागीर साऊथ गोवा कलेक्टर आसतले, सावथाचे सगळे आसतले, आर्कोलॉजी डिपार्टमेंट आसतले, ह्या सगळ्यांक म्हणजे आता सर आम्ही DGPक सुद्धा एक पत्र दिवन येयलें, ह्या सगळ्यांक वेगळ्या वेगळ्या पद्धतीन आम्ही सगळ्यांनी हे कशा प्रकारचे इल्लिगल काम जे आसा म्हणजे 2 दीस पयलीं जे सुरवात जालात त्याच्या पयलींच आमी सगळी लेटरां जी आसा ही सगळ्या डिपार्टमेंटांक सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीन ही लेटरां दिल्ली आसा की अशा प्रकारचे इल्लिगल काम जे आसा ते एनक्रोचमेंटचे चालू आसा आणि त्यामुळे सरकारान किंवा सरकाराची यंत्रणा जी आसा किंवा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट आसा ह्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटची यंत्रणा जी आसा ह्या यंत्रणान बेगिनात बेगीन थंय वयचे आणि थंय एक्शन घेवचे अशा प्रकारचो प्रयत्न गेले 4 दीस चालू आसा। पण आमकां
दुःखान सांगपा येता की अशा प्रकारचे कांयच ॲक्शन सध्या खंयचेच डिपार्टमेंट घेयना आनी प्रत्यक्ष सरकारूय घेयना। कित्याक ह्या सरकारचो आर्कोला डिपार्टमेंटचो मंत्री जो आसा तो सुभाष फळदेसाय आनी त्याच्या वयर मुख्यमंत्री आसा प्रमोद सावंत, हे कोणूच ह्या संदर्भात विचार करिना। म्हणजे आमी हिंदू समाजान किंवा जे आमी म्हणटा की ह्या सगळे आर्कोलॉजिकल एरिया जी आसा ती एनकरेज करपाक जो प्रयत्न गेले अनेक वर्सांचे चालू आसा ते सगळे आमी त्यांच्या ताब्यात दिवचे काय कितें, किंवा सरकारान आमकां सांगचें की की हे सगळे जे आसा ते तेंचे आसा, तुम्ही ते भानगडीन पडचे न्ही, अशा प्रकारे सांगचे म्हणजे आमी फाटी घालता। पण ह्या अशा प्रकारचे काही गोष्टी करता की सरकाराक प्रामुख्यान अशें मुद्दम इल्लिगली ते सगळे करपाक लावता। हेच्या फाटल्यान असो आमकां उद्देश दिता की हांगासर मोठ्या प्रमाणात हिंदू आणि क्रिश्चनांचो संघर्ष करप, अशा प्रकारचे कृत्य जे सरकार जे प्रयत्न करता हे अशें करपाक सोदता ही सरकार। अशा अनेक गोष्टी ह्या संदर्भात सगळे फुडें येता आनी त्यामुळे आमचे अनेक डिमांड आसा ते डिमांड सांगतलेच। पण अशा प्रकारचे सध्या गोंयांत चल्लेले आसा, म्हणजे हो अशें एकूच स्थान अशें आसा अशें न्ही, अशा अनेक ठिकाणां म्हणजे आमी गेल्या म्हयन्याभर अशें पळयता गोंयांत की अशा प्रकारचे एक चित्र गोंयांत तयार केलें वयता की हांगासर पोर्तुगीजच आसा, सगळे पोर्तुगीज आसा, हांगा आनीक कोण धार्मीक लोक हांगा रावना, अशा प्रकारचे चित्र सध्या गोंयांत हे प्रगट केलें वयता, वीच इज एंटी नॅशनल हांव म्हणूं शकता। अशा प्रकारचे चित्र हे तयार केले वयता आणि त्यामुळे ही एकच स्थान आसा अशें न्ही, अनेक ठिकाणी अशें एनक्रोचमेंटचे काम सध्या जे आसा ते गोंयांत चालू आसा। म्हणजे हांव फुडें सांकवाळच्या फुडें जर गेलो वाडे जे आसा ते वाडे थंयसर सुद्दां पळयले जाल्यार थंयसर एक चर्च सेंट एंड्रू चर्च आसा, ह्या चर्चीच्या समोर एक तळें आसा, ज्या तळ्याचे ब्युटिफिकेशन जे आसा ते आमच्या म्हणजे टॅक्साच्या माध्यमातून पयशाच्या माध्यमातून केल्ले आसा। पण थंयसर अशें जाल्लें आसा की तळेचे जे आसा ते सुद्दां आतां चर्च घेवपाक सोदता, अशा प्रकारचो विशय चालू आसा। म्हणजे अशा ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारच्यो जमनी ज्यो आसा हे चर्च जी आसा ती हडप करपाक सोदता आणि तांकां आमचो विरोध आसा। आणि हे आमचे प्रातिनिधीक स्वरूपाचे आयज जे आसा गोंयच्या लोकांक आणि गोंयच्या प्रामुख्यान हिंदू लोकांक हांकां जागृत करपाक की कशा प्रकारे चर्च जी आसा ती अनेक जागा जी आसा ती आणि धार्मीक जागा ज्यो आसा त्यो बळकावपाक सोदता। त्याच बरोबर अन्य गोंयांत सुद्दां अशा प्रकारचे कृत्य जे आसा ते करता आणि हाका सगळो जो आसा तो पाठिंबो जो आसा तो सरकारचो आसा असो हांव आरोप करता। धन्यवाद। नमस्कार, हांव